ठीक करतो ना. ठीक आहे पहा CvSO4 मध्ये CU तुम्हाला पाहिजे बरोबर. बाकीचे एक्झाम्पल्स दिले 100 एक्झाम्पल दिलेत तुम्हाला ऑक्सिडेशन नंबर काढण्याचे. उद्या तुमचे 100 एक्झाम्पल कंप्लीट असेल अशी आपण अपेक्षा धरूया. ठीक आहे चालेल. 10 झालेत का? रूल्स पाठ गेलेत. रूल्स पाठ मी लेक्चर संपल्यावरती विचारणार आहे तुला आधीच सांगतो. ठीक आहे सल्फरचा काढायचा. कसं काढायचं आहे आता लक्षात ठेवायचं. जो कॉपर असतो जो तुमचा कॉपर असतो तो कायम तुमचा +2 ऑक्सिडेशन स्टेट मध्येच एक्झिस्ट करतो. कॉपर कसा एक्झिस्ट करतो ऑलवेज +2. जर कॉपरची +2 वरती लक्ष द्या नंतर लिहा. वरती लक्ष द्या नंतर लिहा. वरती लक्ष द्या नंतर लिहा. बाळा वरती बघ नंतर खाली. का दिसत नाही तुला? दिसतंय नक्की. ठीक आहे पहा CUचा मी म्हंटलो किती असतो कायम +2. सल्फरचा माहित नाही त्याला मी म्हणतो X प्लस ऑक्सिजनचं किती -2 असलेली किती ऑक्सिजन 4 बरोबर इक्वल टू 0. का वरती चार्ज नाहीये त्याच्यामुळे बरोबर. ठीक आहे 2 + X -8 इक्वल टू 0. X -6 इक्वल टू 0. X इक्वल टू 6. सल्फरचं किती ऑक्सिडेशन स्टेट +6. काय डाऊट ह्याच्यामध्ये? नक्की. कशी आली कळली? नेक्स्ट पहा H2O2. आता हा जो H2O2 आहे इट इज अ पॅरॉक्साइड. काय तो एक प्रकारचा पॅरॉक्साइड. ज्या वेळेला पॅरॉक्साइड होतो त्यावेळेला ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट किती असते? किती असते? -1. किती असते? या ऑक्सिजनची -1 हायड्रोजनची +1. संपला विषय. वरती चार्ज किती आहे 0 आहे. वरती चार्ज किती आहे 0. याची जर -1 आहे तर याची किती असणार? आन्सर किती आणायचे 0 आणायचे. आन्सर किती आणायचे फायनल 0 आणायचे. -1 आहे तर +1 ऍड केल्यावरती काय होईल त्याचा आन्सर 0 येऊन जाईल. एनी डाऊट? कसं आले समजले? 100% कळाले. जायचंय पुढे. नेक्स्ट आता हा जो कंपाऊंड आहे हा तुमचा कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे. काय हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे. ठीक आहे. आता कोऑर्डिनेशन कंपाऊंड मध्ये जे हे 6 आहेत ना हे लिगँड असतात. काय असतात हे? म्हणजे हे इलेक्ट्रॉन देतात. काय करतात हे? कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करतात इलेक्ट्रॉन देऊन. कसं ते आपल्याला पुढे आहे. पुढचा पॉईंट आपला तोच आहे आजचा. ठीक आहे. आता पहा याचं दाखवतो. सो पोटॅशियम ग्रुप 1 चा एलिमेंट किती असणार +1. फेरसचा माहित नाही आपण म्हणूयात X. फेरसचा माहित नाही काय म्हणत आपण X. सायनाइड जो असतो आता काही स्पेसिफिक ग्रुपची लिस्ट आहे की ज्यांच्यावरचा चार्ज हा फिक्स असतो जो ग्रुप तुमचे पाठावेत. जसं की फॉर एक्झाम्पल आपल्याकडे आहे सायनाइड CN याच्यावरती कायम चार्ज असतो -1. किती असतो कायम -1. NH3 अमोनिया याच्यावरती चार्ज असतो 0. किती असतो? नेक्स्ट आहे आपल्याकडे H2O. H2O वरती चार्ज किती असतो 0 असतो. SCN वरती चार्ज किती असतो कायम -1. किती असतो कायम? C2O4- किती चार्ज असतो कायम -1. किती चार्ज असतो कायम -1. ओके हे स्पेसिफिक ग्रुपची लिस्ट आहे. फॉर एक्झाम्पल अजून तुमचे हॅलोजन्स. काय तुमचे हॅलोजन्स. हॅलोजन वरती पण किती चार्ज असतो? हॅलोजन मध्ये कोण येईल? क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि फ्लोरीन. काय डाऊट? काय डाऊट? इथपर्यंत कळलंय का? हे ग्रुप्स आहेत की ज्यांच्यावरचा चार्ज काय असतो तुमचा फिक्स असतो तो बदलत नाही. हे तुमचे पाठ आहेत. ठीक आहे हळूहळू होतात. आता लगेच एक पाठ करायची गरज नाही. कोऑर्डिनेशन कंपाऊंड झालं आपलं होणारी सगळे लिगँड आहेत. काय ते लिगँड आहेत. काही कॅटायोनिक आहे सॉरी काही अनायोनिक आहे काही न्यूट्रल लिगँड आहेत. ठीक आहे आलं लक्षात. ठीक आहे येईल नंतर नका फोटो काढू देणार आहे मी. ठीक आहे म्हणजे सायनाइड वरती चार्ज किती? सायनाइड वरती चार्ज CN वरती चार्ज -1. आता पहा +1 असलेले किती आहेत म्हणजे किती आला 3 प्लस X -1 × 6 इक्वल टू 0. 3 + X -6 इक्वल टू 0. X -3 इक्वल टू 0. X इक्वल टू +3. X इक्वल टू +3. नेक्स्ट एकटा येतो आयन डायरेक्ट. जर आयन असेल तर आयन वरती जो चार्ज आहे तोच त्याचा ऑक्सिडेशन नंबर. किती? काय डाऊट? हो येस गुड. काय डाऊट इथपर्यंत? ते ग्रुप वाटलं सर तुम्ही लिहून घेऊ शकता. नेक्स्ट अजून आहे CO3 -2 चार्ज असतो. CO वरती 0 चार्ज असतो तुमचा. घ्या एवढी लिस्ट ऑफ ग्रुप घ्या. सम आयन्स अँड मॉलिक्युल विच हेल्प्स टू कॅल्क्युलेट ऑक्सिडेशन नंबर असं हेडिंग दिलं तरी चालेल. विदाउट हेडिंग डायरेक्ट लिहिलं तुम्ही तरी सुद्धा चालणार आहे. एकटा सल्फर असेल अजून एक पहा एकटा सल्फर असेल -2. एकटा सल्फर असेल
-2. एक मिनिट बोला. CH3 असेल तर हायड्रोजन वरती +1 कार्बनचा काढायचा. फॉर एक्झाम्पल पहा CH3 काय तुमचा CH3 वरती ऑलरेडी एक प्लस चार्ज असतो. CH3 वरती काय असतो एक प्लस चार्ज असतो. मिथाइल कार्बोकॅटायन काय हा मिथाइल कार्बोकॅटायन याच्यामध्ये याच्यावरती किती +1 त्याच्यावरून ह्याची काढता येईल आपल्याला बरोबर. हा +3 तिकडे जाऊन काय होईल काढता येईल. ठीक आले काय डाऊट घ्या पटकन हे एक्झाम्पल्स आणि तिकडची लिस्ट काय करायची पटकन लिहून घ्यायची आहे. बघू येत आहे काय होतंय चालू केलं ठीक. नेक्स्ट पहा अनदर मेथड टू कॅल्क्युलेट ऑक्सिडेशन नंबर. काय प्रसाद ईशान सॉरी लिहिलं का बोलविल तुला पण बोलविल तो बड्डेला आहे तसा बड्डे. यश त्याला घेऊन जा चालेल ना. अरे चालेल का आता काय घ्या. अनदर मेथड टू कॅल्क्युलेट बोलू नका टू कॅल्क्युलेट ऑक्सिडेशन नंबर. ओके दुसरी मेथड आता ऑक्सिडेशन नंबर काढायची कशी पहा कोव्हॅलंट बॉन्डवरनं कशावरनं काढायची. फॉर इच कोव्हॅलंट बॉन्ड फॉर इच कोव्हॅलंट बॉन्ड फॉर इच कोव्हॅलंट बॉन्ड. ओके for each covalent bond more electronegative atom has charge equal to -1. more electropositive atom has charge इक्वल टू +1. फॉर एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर पहा नेक्स्ट पहा जसं की CO2 एक्झाम्पल काय आपल्याकडे CO2 कुठे आहे CO2 इथं बोर्डवर. ठीक बोर्डवर आहे कुठे आहे बोर्डवर मन बुगावलाय बावळाट ते दुसरं हे दुसरं त्याच्याशी आपला संबंध नाही. ठीक आहे जायचं नाही. ओके CO2 कसा आहे असा आहे. CO2 कसा असतो असा असतो. काय सांगितलं त्यांनी पहा प्रत्येक कोव्हॅलंट बॉन्डसाठी मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲटम वरती चार्ज किती येणार आणि मोर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह वरती जसं की पहा आता हा कार्बन आणि ऑक्सिजन इकडचा त्या ऑक्सिजनचा काही संबंध नाही. पहा आता याच्यामध्ये किती कोव्हॅलंट बॉन्ड आहेत एका कोव्हॅलंट बॉन्डसाठी एक मायनस. आता कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण आहे ऑक्सिजन म्हणजे त्याच्यावरती काय यायचं -1. जर एक कोव्हॅलंट बॉन्ड असेल एका ऑक्सिजन वरती किती येणार आणि इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कार्बन वरती किती येणार +1. सेम खालचा पण कोव्हॅलंट बॉन्ड आहे या कोव्हॅलंट बॉन्ड साठी याच्यावरती किती येणार टोटल याच्यावरती चार्ज किती आला -1 -2 आणि +1 कळलंय का कळलंय. तर नेक्स्ट इकडे पहा एका कोव्हॅलंट बॉन्ड साठी याच्यावरती चार्ज याच्यावरती +1 विथ रिस्पेक्ट टू हा ऑक्सिजन. खालच्या कोव्हॅलंट बॉन्ड साठी याच्यावरती टोटल +1 आणि वरचा +2 +4 आणि खालच्या याच्यावरती -2 -1 कळलंय का कसं काढले कळले. कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये चार्ज द्यायचा संपलं एवढं सोपं आहे. केवढं सोपं आहे पार. फॉर एक्झाम्पल पहा HCN वरती काढूयात आपण HC ट्रिपल बॉन्ड N काय डाऊट नक्की नाही घ्यायचे बोला. कार्बन आणि हायड्रोजन इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी
नाही, आपण मागच्या चॅप्टरमध्ये पाहिलं होतं. कार्बन आणि हायड्रोजनची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय असते, ऑलमोस्ट सेम असते. ऑलमोस्ट काय असते, परंतु या केसमध्ये आपण असं कन्सिडर केले की जो हायड्रोजन आहे तो जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. हायड्रोजन कसा आहे तुमचा जास्त इलेक्ट्रोपॉझिटिव्ह आहे. मग जर हायड्रोजन इलेक्ट्रोपॉझिटिव्ह असेल, मध्ये किती बॉन्ड आहेत, म्हणजे किती चार्ज, +1. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह वरती काय द्यायचं आहे, +1. इलेक्ट्रोपॉझिटिव्ह वरती काय द्यायचं आहे, +1. विसरायचं नाही, थांबायचं नाही. चला पुढे, याच्यावरती +1 म्हणजे याच्यावरती संपला विषय. या नायट्रोजन कार्बन मध्ये किती बॉन्ड आहेत, एका बॉन्ड साठी 1 +1, 3 बॉन्ड साठी 1 +1 1 +1 1 +1 किती झाले, 3 प्लस. किती झाले, 3 प्लस. किती प्लस झाले. आता कार्बन वरती प्लस येईल का नायट्रोजन वरती, कार्बन वरती. कार्बन आणि नायट्रोजन मध्ये इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कोण, इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण, बरोबर. मग नायट्रोजन वरती 3 मायनस, याच्यावरती 3 3 प्लस, म्हणजे फायनल चार्ज पहा -1 आणि +3. किती किती, आणि याच्यावरती बोला, संपला विषय. काय बॉन्ड नुसारच केलंय. कुठे 4 कुठे आले, डायरेक्ट चार्ज दिला तर चालेल ना, हळूहळू एक्सपर्ट झालं तसंच द्या डायरेक्ट. आता पहा, आपण मगाशी दिलं होतं की CN वरती मायनस चार्ज असतो. CN वरती काय असतो कायम. समजा मी याच्यातला हायड्रोजन काढला, काय केला मी, हायड्रोजन गेला म्हणजे काय गेला, +1 चार्ज गेला. मग काय राहिलं पहा बरं, CN +2 आणि +2 -3 किती होतं, झाला का मॅच. आपण डायरेक्ट पाठ करून घेतला, विषयच नाही, संपला विषय. एवढी सगळी प्रोसेस करायची गरज. समजलंय का, काय डाऊट, कसं आले, कळले, नक्की कळले. अजून एक्झाम्पल घ्यायची गरज आहे, घेऊयात आपण. NCl3 NCl माहिती काय, नाही माहिती, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी. पाषाणला आहे, जवळ आहे म्हणून सांगते, पाषाणला आहे. भारतातली सगळ्यात मोठी केमिस्ट्रीची लॅब पाषाणमध्ये. नायट्रोजन ट्रायक्लोराइड कसं असतं पहा, नायट्रोजन क्लोरीन क्लोरीन क्लोरीन. बोला, नायट्रोजन आणि क्लोरीन जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण, क्लोरीन जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह का. क्लोरीन कुठे आहे तुमच्या लेफ्टला आहे, कुठे आहे तुमच्या राईटला. कुठे आहे क्लोरीन, राईटला आहे ना, ही राईट आहे, राईट, बरोबर, राईट आहे ना. म्हणून राईटला जो जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह, क्लोरीन काय जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह. बोला इथे किती, याच्यावरती मायनस तर याच्यावरती, क्लोरीन वरती बोला, याच्यावरती किती -1, याच्यावरती टोटल किती प्लस झाले, म्हणजे नायट्रोजन वरती किती आला, -1 कसं आले, कळलंय, नक्की समजले, 100%. तुम्हाला जर दिलं एक्झाम्पल तर काढता येईल का, नक्की घ्या बरं. SO2 एक्झाम्पल घ्या, SO2 एक्झाम्पल घ्या. SO2 स्ट्रक्चर देतो काढून मी, स्ट्रक्चरवरनं तुम्ही, आता स्ट्रक्चर तुम्हाला काढता आलं पाहिजे ना, ठीक आहे. केमिकल बॉन्डिंग चॅप्टर झालं की तुम्हाला स्ट्रक्चर सुद्धा काढता येते. SO2, थांबा 1 मिनिट, S डबल बॉन्ड O घ्या, बोला, करा, बंद करा, ठीक आहे. पहा आता सल्फर आणि ऑक्सिजन याच्यामध्ये जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण, एकतर माहिती आहे आपल्याला, लेफ्ट टू राईट जाताना इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी वाढत जाते, टॉप टू बॉटम जाताना इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी होत जाते, टॉप टू बॉटम इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. मग ऑक्सिजन आणि सल्फर सेम ग्रुपमध्ये, ऑक्सिजन आणि सल्फर तुमचे कसे पहा, OC से टिपो, लक्षात कसं ठेवायचे, OC से टिपो, बरोबर. ऑक्सिजन सल्फर जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह कोण, ऑक्सिजन, कमी इलेक्ट्रोनेगेटिव्ह सल्फर. बोला याच्यावरती किती, -2, याच्यावरती किती, -2, याच्यावरती किती, +2 +2 +4, -2 एनी डाऊट आले, नक्की. सगळे एक्झाम्पल आणि हे थिअरी व्यवस्थित फोटो काढून घ्या का, लिहून घेताय, लिहिलंय, ठीक, हे लिहिलंय,
ठीक आहे. नेक्स्ट खाली लिहून घ्यायचे कोऑर्डिनेट बॉन्ड. हे झालं कोव्हॅलंट बॉन्ड साठी. कधी झालं हे? कोव्हॅलंट बॉन्ड साठी. ठीक आहे. नेक्स्ट पुढे पहा. बोलायचं नाही. यश बोलू नकोस. मी सांगतोय तुला, तू बाकीच्यांना सांग असं. घ्या फॉर कोऑर्डिनेट बॉन्ड. बोलू नका. फॉर कोऑर्डिनेट बॉन्ड काय असतो का? आता कोऑर्डिनेट फॉर एक्झाम्पल पहा. हा एक ए नावाचा एलिमेंट आहे, हा बी नावाचा एलिमेंट. हा डी नावाचा एलिमेंट ह्या ए नावाच्या एलिमेंटला अटॅच असतो. याच्याकडे इलेक्ट्रॉन असतात. काय असतं याच्याकडे? एला इलेक्ट्रॉनची गरज आहे. एला काय इलेक्ट्रॉनची? मोस्ट ऑफ द टाइम इलेक्ट्रॉनची गरज ही मेटलला असते. कोणाला असते? म्हणजे एच्या ऐवजी कोणताही ट्रान्झिशन मेटल असेल. कोणताही काय असेल? ओके, ट्रान्झिशन मेटल असेल. आणि हा डी काय करतो? याला इलेक्ट्रॉनची गरज आहे, याच्याकडे इलेक्ट्रॉन. हा काय म्हणतो याला? मला इलेक्ट्रॉनची. तू काय करतो? तुझे इलेक्ट्रॉन्स. मग हा डी काय करतो? हा दानशूर आहे. हा एक नाही, हा पेअर ऑफ इलेक्ट्रॉन देतो. काय करतो हा? आणि पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ह्याला दिल्यामुळे इलेक्ट्रॉन इथून कुठे गेलेत? म्हणून असा ॲरो दाखवला जातो. तुमच्या समजा स्ट्रक्चरमध्ये असा बॉन्ड आहे की ज्याच्यामध्ये ॲरो आहे, तर अशा बॉन्डला म्हणलं जातं कोऑर्डिनेट बॉन्ड. काय म्हणतात त्याला? हे डायरेक्शन काय दाखवते की इलेक्ट्रॉन तुमच्या डी पासून कोणाकडे येतात? डी पासून कोणाकडे येतात? ए कडे. कळतंय? आले कोऑर्डिनेट बॉन्ड काय असतं? कळलं. आता ज्या ह्यानी इलेक्ट्रॉन दिलेत, ह्यानी इलेक्ट्रॉन, याला म्हणतो आपण इलेक्ट्रॉन डोनर. इलेक्ट्रॉन. आणि याला काय म्हणणार आपण? इलेक्ट्रॉन एक्सेप्टर. बघा, एक्सेप्ट करतात, गेन नाही करत. प्रपोजल एक्सेप्ट केलं जातं, गेन नाही केलं. कळतंय? आता जे इलेक्ट्रॉन देतात त्यांना काय म्हणतात? त्या दिवशी सांगितलं होतं अजून काहीतरी. काय साय असतं त्यात? लेविस बेस. जे इलेक्ट्रॉन देतात, ते इलेक्ट्रॉन घेतात, त्यांना काय म्हणतो आपण? काय म्हणतो त्यांना आपण? एनी डाऊट? कळलंय? हे झालं कोऑर्डिनेट बॉन्डचं बेसिक. इथपर्यंत काय डाऊट? नक्की नाही. ओके. कोऑर्डिनेट बॉन्डला दुसरं नाव असतं डेटिव्ह बॉन्ड. त्यालाच काय म्हणतो आपण? कधी कधी डेटिव्ह बॉन्ड असा पण शब्द येईल ना, म्हणाल सर डेटिव्ह बॉन्ड शिकवलं नाही. लिहून देतो. झाले? नक्की झाले? आता पहा. इफ इन कोऑर्डिनेट बॉन्ड if donor atom is less electronegative. कसा येतो? जर लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे, जर डोनर ॲटम कसा आहे तुमचा? लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह, तर त्याच्यावरती चार्ज किती येईल? +2. लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे, कमी इलेक्ट्रोनेगेटिव्ह म्हणजे चार्ज पॉझिटिव्ह. ओके. अँड एक्सेप्टर ॲटम इज बोला मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह, त्याच्यावरती चार्ज -2. त्याच्यावरती चार्ज किती द्यायचा? किती द्यायचा चार्ज त्याच्यावरती? एक्झाम्पल घेतो पहा. फॉर एक्झाम्पल H2SO4 सल्फर, ऑक्सिजन OH असं करलं. ओके. इथे हा आणि हा तुमचा कोऑर्डिनेट बॉन्ड असतो. फरक कळलाय का? कोव्हॅलंट बॉन्ड आणि कोव्हॅलंट बॉन्ड आपण असं साधा दाखवतो, कोऑर्डिनेट बॉन्ड आपण असं दाखवतो. हे स्ट्रक्चर आहे तुमच्या H2SO4चं. कशाचं स्ट्रक्चर आहे हे? H2SO4चं. आता पहा. H2SO4 H2S 1 2 3 4 S4O4 आलं का? काय डाऊट? नक्की 100%. आता नीट लक्ष द्यायचं. नंतर लिहा. प्रसाद नंतर लिही. जायचं ना? आंघोळ केली आहेस का? घालायची घरी गेला तुला? नाही. काजळ बिजळ लाव, बिंदास फिराज. पायांमध्ये असं ते घुंगरू नाही, हार वगैरे घाल. यश तू पण गळ्यात हार घाल. सांगतो
असे दोन्ही कानांना कलर दे गोल्डन. आ मानत नाही असलं काय असंच फिरवणार तुला बिचार. कलर बी नाही देणार त्याला. मी येऊ का कलर द्यायला? बघा बघायचं तुला. स्टॉप कर बरं. घ्या पहिल्यांदा यांचं काढून घेऊ जे आपल्याला माहिती आहे. कोऑर्डिनेट बॉन्ड आहे का? कोव्हॅलंट बॉन्ड आहे. कोणता बॉन्ड आहे इथं? कोव्हॅलंट बॉन्ड. बोला कोव्हॅलंट बॉन्ड असेल इलेक्ट्रोपॉझिटिव्ह वरती +1, याच्यावरती 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 काय डाऊट? नक्की नाही. आता ऑक्सिजन आणि सल्फर मधला बॉन्ड हा आहे का कोऑर्डिनेट? नाही. हा कसा आहे तुमचा? कोव्हॅलंट. बोला याच्यावरती इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कोण आहे यांच्यामध्ये? सल्फर का ऑक्सिजन? इलेक्ट्रोपॉझिटिव्ह सल्फर. याच्यावरती +1, याच्यावरती याच्यावरती हा -1 हा -1. किती झाला टोटल? -. एनी डाऊट? कसं काढलंय कळलंय? नक्की 100%. सेम इथे बोला याच्यावरती किती येईल? +1 आणि इथे किती येणार? -2. कसं आलंय कळलंय? नक्की कळलंय? कोव्हॅलंट बॉन्ड आहे याच्या आधीचा रूल आपण लावलाय. कोऑर्डिनेट बॉन्ड साठी रूल बोला. सल्फर ऑक्सिजन काय सांगितलं त्यांनी? इफ डोनर ऍटम इज इलेक्ट्रोनेगेटिव्ह. डोनर कोण आहे बरं यांच्यामध्ये? इलेक्ट्रॉन देणारा डोनर. डोनर कोण आहे? सल्फर. डोनर कोण आहे? सल्फर. जर सल्फर कसा असेल? लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह. ऑक्सिजन पेक्षा सल्फर कमी इलेक्ट्रोनेगेटिव्ह असतो का? असतो. सल्फर इलेक्ट्रोनेगेटिव्ह कमी इलेक्ट्रोनेगेटिव्ह असतो ऑक्सिजन पेक्षा. जर तो कमी असेल त्याच्यावरती चार्ज आणि याच्यावरती चार्ज सेम. याच्यावरती चार्ज याच्यावरती चार्ज. आता टोटल चार्जची ऍडिशन करूयात आपण सल्फरच्या. 1 2 3 4 5 6 किती आली? किती आली? +6 आली. किती आली? आता पहा इकडे H2SO4 सल्फरचा काढायचा. हायड्रोजनचा किती असतो? +1. ऑक्सिजन वरती किती असतो कायम? बरोबर. ठीक आहे. पहा आता +1 असलेले किती आहेत? 2 × 1 +x प्लस -2 × 4 = 0. 2 1 जा 2 +x -8 = 0. बोला x -6 = 0. x = +6. आला का? सल्फर वरती 6. सल्फर वरती 6. हेन्स प्रूव्ड. कळलं? काय डाऊट? नक्की 100%. दोन्ही मेथडने इथं तुम्हाला लिहून दिलेलं आहे. आता पहा प्रत्येक वेळेस यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी म्हणजे देणारा डोनर हा लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह आणि घेणारा एक्सेप्टर हा मोर इलेक्ट्रोनेगेटिव्ह असंच असेल असं काही? असं येऊ शकतं की त्यांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सेम असू शकते किंवा असंही होईल की देणाऱ्याची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी कमी असू शकते, जास्त असू शकते. ठीक आहे. सगळ्या केसेस पाहिजे. पहा इन कोऑर्डिनेट बॉन्ड इफ the donor atom and acceptor has same electronegativity. जर दोघांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय आहे तुमची? इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. देन मग काय करायचं पहा. देन जो डोनर आहे डोनर = +2. डोनरचं ऑक्सिडेशन स्टेट किती असते आणि एक्सेप्टरची किती येते? एक्सेप्टरची किती येते? -2. फॉर एक्झाम्पल द्यायचं तर पहा Na2S2O3. ओके. हे जे Na2S2O3 आहे याचं स्ट्रक्चर अशा प्रकारे असतं पहा. सल्फर डबल बॉन्ड ऑक्सिजन सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड Na सिंगल बॉन्ड O सिंगल बॉन्ड Na. हा झाला तुमचा Na2S2O3. काय डाऊट? आहो काय डाऊट? 100% नाही. पुढे जायचंय? ठीक आहे जाऊयात पुढे. हा एसच डोनर असतो त्या ठिकाणी स्ट्रक्चर्स मध्ये. केमिकल बॉन्डिंग होईल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे. स्ट्रक्चर दिलं त्याच्यावर तुम्ही फक्त काढा आहे. ठीक आहे. आलं लक्षात? नक्की. पुढे बोला यांच्यामध्ये बॉन्ड Na वरती +1 ऑक्सिजन वरती बोला याच्यावरती -2 याच्यावरती का? 2 बॉन्ड आहेत. कोव्हॅलंट बॉन्ड पण किती आहेत? 2 आहेत. नेक्स्ट पुढे ONA मध्ये बोला याच्यावरती -1
सल्फर सल्फर दोन्ही पण काय सेम आहेत. दोघांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय आहे? सेम इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. असं असेल तर डोनरला किती द्यायचा? डोनर कोण आहे यांच्यात? खालचा एस किती? +2 आणि वर्षाला -2. करा बरं टोटल. याच्यावरती किती आला? याच्यावरती +4 आला. एनी डाऊट ह्याच्यात? अहो एनी डाऊट? काय राईट साईडच्या याच्यात राहिलाय का? ठीक आहे चालतं. बोला ह्याच्यावरती किती? -1. याच्यावरती किती? +1. इथं पण राहिलाय वाटतं. इथं किती? -1. इथं +1. मग टोटल इथं किती झाला? -2. बोला -2 आणि इथं किती? +6. कळतंय? केवढं सोपं आहे? अहो केवढं सोपं आहे? केवढं सोपं आहे? या पटकन. ठीक आहे पहा नेक्स्ट. आता पहा आपण या ठिकाणी 2 केसेस पाहिल्या. किती केसेस पाहिल्या? कोणत्या पाहिल्या पहा. सगळ्यात पहिल्या केसमध्ये आपण पाहिलं की जो तुमचा डोनर होता, जो तुमचा थांबा डोनर होता, डोनरची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होती? लेस होती. पहिल्या केसमध्ये काय होती? डोनर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होती? लेस. आणि एक्सेप्टरची काय होती? मोर होती. सेकंड केसमध्ये डोनर इक्वल टू एक्सेप्टर इक्वल टू इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी. दोघांची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी काय होती? अहो काय होती? सेम. आता केस काय असेल मग सांगा बरं. डोनर काय होईल? डोनर इलेक्ट्रोनेगेटिव्ह काय होईल? मोर. आणि एक्सेप्टरची लेस. पाहता मग इफ donor atom is more electronegative and acceptor is less electronegative. कसा एक्सेप्टर? लेस इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे. असं जर असेल then the coordinate bond is ignored. डायरेक्टली आपण त्याला इग्नोर करतो. काय करतो? डायरेक्टली. जसं की पहा आपण तुम्हाला करतो. ठीक आहे. या नका येऊ, शिकवणार आहे आम्ही. ओके पहा HNC. जसं की यश 11 दिवस आलाच नाही. गणपतीच्या ऐवजी त्याला बसवला होता. पण आपण थांबलो का? नाही. आपण तरी सुद्धा शिकवलं. बरोबर आहे का? बरोबर म्हणतो. त्याला बसवलं होतं. आज पण त्यालाच बसवणार आहे. कोणाच्या ऐवजी माहिती आहे तुम्हाला? HN ट्रिपल बॉन्ड C असं HCN चं स्ट्रक्चर असतं. एक बॉन्ड काय असतो? कोऑर्डिनेट. एक बॉन्ड काय असतो? बोला याच्यावरती चार्ज, याच्यावरती चार्ज, याच्यानुसार बोला याच्यावरती चार्ज +2, याच्यावरती चार्ज -2. टोटल चार्ज बोला. घ्या. कोऑर्डिनेट बॉन्डचा विचार केला का आपण इथे? नाही. त्याला विचारात घ्यायचं नाही. घ्या पटकन लिहून घ्या बरं पटकन. नेक्स्ट. आता हे काही एक्सेप्शनल केसेस आहेत ऑक्सिडेशन स्टेटमध्ये. जर तुम्हाला JEE नीटला जर क्वेश्चन विचारला तर तो क्वेश्चन तुमचा याच एक्झाम्पल मधला असेल. तो एक क्वेश्चन तुमच्या याच एक्झाम्पल मधले असणार. साधे सगळ्यांना येतात, हे यायला थोडंसं अवघड आहे. ठीक आहे. कसं पहा. एक्सेप्शनल केसेस काही नाहीये, जसं आहे तसंच काढायचं. फक्त या ठिकाणी ते शब्द विचारतात. गिव्ह ऑक्सिडेशन स्टेट ऑफ, स्पेसिफिकली विचारतात की ह्या ऑक्सिजनचं द्या किंवा ह्या ऑक्सिजनचं द्या, किंवा गिव्ह ॲव्हरेज ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन असं पण प्रश्न असतो. गिव्ह ॲव्हरेज ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑक्सिजन. मग त्या मॉलिक्युलमध्ये ॲव्हरेज म्हणजे काय? सगळ्यांची मिळून आणि त्याचं ॲव्हरेज. जी ॲव्हरेज आहे ती आपण आधीच्या फॉर्म्युल्याने काढतो. ॲव्हरेज आपण
आधीच्या फॉर्म्युलेली लेट एक्स करून. आणि जर इंडिव्हिज्युअली काढायचं असेल तर आपण अशा प्रकारे किंवा या स्ट्रक्चरच्या फॉर्ममधून आपण ते काढू शकतो. कसं येते पाहूयात. डिफरन्स पहा. जसं की पहा सल्फर ऑक्सिजन कोणता बॉन्ड पहिल्यांदा कोऑर्डिनेट बॉन्ड. कोणता बॉन्ड कोऑर्डिनेट बॉन्ड. बोला कोऑर्डिनेट बॉन्ड. ऑक्सिजन इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, सल्फर कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. याच्यावरती -2 याच्यावरती +2. डोनर सल्फर आहे ना त्याच्यावरती +2 तो कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. बोला इथे -2 +2. इथे बोला -1 +1. इथे बोला +1. इथे मायनस. आता इलेक्ट्रोनिगेटिव्ह काय सेम आहे. ठीक आहे पुढे जाऊयात. तसंच ठेवा. या इथे बोला +1 आणि -1. इथपर्यंत काय डाऊट. अहो इथपर्यंत काय डाऊट. नक्की का अहो नक्की. ठीक आहे इथपर्यंतच काढूयात. हे आपल्याला इथून पुढचे तुम्ही जर पाहिली इथे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी काय आहे यांची सेम आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. आपण इथे काढूयात. हायड्रोजनची बोला याच्यावरती. ठीक आहे एवढंच. सल्फर वरती ओव्हरऑल सांगा +2 +2 5 आणि 6 किती झाले +6. एनी डाऊट. कळलंय समजले. या ऑक्सिजन वरती किती आला. इथून मागचे तुम्ही जर सर्व एक्झाम्पल्स पाहिले प्रत्येक ऑक्सिजन वरती तुमच्याकडे -2 येत होता. किती येत होता इथे पहा. काहींवरती -2 आहे, काहींवरती -1 आहे, काहींवरती काय आहे -1 आहे. ठीक आहे इथे किती आला टोटल -2. काय डाऊट. नक्की का 100% कळाले. इंडिव्हिज्युअल ऑक्सिजन वरती चार्ज कसा आलाय वेगवेगळा आलाय. नक्की समजले 100% कळाले. ठीक आहे आता पहा आधीच्या मेथडने पाहूयात. H2SO5 H2SO5 पहा त्या मेथडने काय ते आपण आता चेक करूयात. पहा H2SO5 सल्फरचं काढायचं समजा बरोबर. बोला हायड्रोजनचा +2 असणार. इथे किती असणार 2 + x + -2 × 5 = 0. बोला 2 + x - = 0. बोला x = किती. थांबा सहा. थांबा 1 मिनिट. स्ट्रक्चर तर बरोबर आहे. ठीक आहे पहा S मध्ये नाही बरोबर आहे. थांबा इथं कोऑर्डिनेट बॉन्ड आहे का नाही. -2 +2 इथला +2 इथला +2 +4 इथला +1 5 आणि इथला +1 6. हा ठीक आहे चालतंय ना बरोबर आहे काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे चालतंय. पहा बोला हायड्रोजनचा चार्ज +1 ऑक्सिजनचा चार्ज -2 किती -2. आता पहा +1 आणि 2 किती झाला +2 + x -2 × 5 = 0. बोला 2 + x - 10 = 0. बोला x -8 = 0. x = 8. आता इथं काय 8 आलं वरती 6 आलं सर असं का झालं. एक्सेप्शनल केस आहे. काय ही एक्सेप्शनल का सांगतो. आपण काय केलं इथं इंडिव्हिज्युअल ऑक्सिजनचा काढला ना. काय केलं आपण इथं आणि त्याच्यावरून आपल्याला कळलं की या ऑक्सिजनवरती -1 याच्यावरती ऑक्सिजनची पेअरिंग झाली म्हणजे पॅरॉक्साईड झालं. काय झालं हा इथं. ठीक आहे बॉन्ड नुसार गेलात तर +6 येईल आणि इथं काय झालंय तुमचं डायरेक्टली 8 आले का. इथं ऑक्सिजन जो आहे आपण सगळ्या ऑक्सिजनचा ॲव्हरेज घेतला. सगळ्या ऑक्सिजनचं काय केलं आपण ॲव्हरेज घेतलं मग ते किती आलाय -2. 1 2 3 4 आणि 5 पहा बरं 4 5 6 7 8
किती आला टोटल? -8 आला. 1 2 3 4 5. एक 2 3 4 5 बरोबर. -2 -2 -2 किती झाले हे? 6 7 आणि हे 8 -8. हा ठीक आहे, त्याच पद्धतीने घेतले आपण. ओके, कॅल्क्युलेशन नाही येणार तसं, पण ॲव्हरेज किती येते ते अप्रॉक्सिमेट म्हणत आपण. ठीक आहे, किती येते ते? -2 येईल. -2 आल्यामुळे काय झालं, आपण ते ॲव्हरेज घेतल्यामुळे आन्सर किती आला आपलं? 8 आला. दॅट इज एक्सेप्शनल केस. कळतंय नक्की? इंडिव्हिज्युअली एका एका ऑक्सिजन जर असा स्ट्रक्चरने विचारलं तर किती येणार? सल्फरची +6. पण ॲव्हरेज विचारली तर किती येईल? ॲव्हरेज विचारली तर किती येईल? 8 येईल. समजते? नक्की कळाले? 100%. जाऊयात पुढे. बोला इथे क्रोमियमची बोला, काढायची आपल्याला आता. बोला ऑक्सिजनवरती किती येईल इथे? ऑक्सिजनवरती किती येईल आता? -2. इथे +2. इथे बोला. हो, इथं असं बॉन्ड. एक मिनिट थांब, इथे ही बॉन्डिंग राहील. इथे बोला -1. इथे +1. इथे +1. इथे बोला ओव्हरऑल किती आली? कोणती? इकडे राहिला का? बोला इथे बोला किती आली? इथे क्रोमियम +6 ऑक्सिडेशन स्टेट. तुम्ही जर ॲव्हरेजने काढलं ऑक्सिजन ॲव्हरेज घेऊन तर ते आन्सर तुमचं वेगळं येईल. ठीक आहे, आले लक्षात? कळाले? एक्सेप्शनल केस अशा सॉल्व्ह करायच्या, ॲव्हरेजने जायचं नाही. कळलंय? फरक कळलाय काय होतं एक्सेप्शनल केसमध्ये? नक्की. हे झालं दुसरं एक्झाम्पल. तिसरं क्रोमियम. बोला याच्यावरती +1. इथे नक्की बोला. इथे -1. इथे +1 -1 +1 -1 बरोबर. इथे सेम आहे त्याच्यामुळे नाही. पुढे या. +1 -1 +1 -1 +1 -1. ओव्हरऑल बोला 1 2 3 4 5. म्हणजे इथं क्रोमियम किती आहे तुमचा? ऑक्सिडेशन स्टेट ऑफ Cr = +5 प्रसाद बोलू नकोस. रवंत करतोय का? मला वाटलं म्हणून विचारलं. बोला ऑक्सिजन वरती -2. कार्बन वरती सेम. पुढे +2 बरोबर. ठीक आहे, म्हणजे बोला कळतंय? ॲव्हरेज कार्बन वरती किती आला? इथे +4. किती आला? +4. इथे कळलंय? फरक कळलाय? मॉलिक्युलमध्ये घेऊन काढा -2, याची +4 येऊन जाईल. समजलंय? इथपर्यंत काय डाऊट? याची काढता येईल का? त्याची काढता येईल? तरी मी काढून देतो. बोला ऑक्सिजन +2 -2 टोटल किती झाला? इथे बोला -1 +1 -1 2 + 2 4 5 आणि 6. किती झाली सल्फर वरती? +6. किती झाली सल्फर वरती? +6. बोला इथे -2. बोला इथे नाही. पुढे या. इथे सुद्धा +6 सेम आहे ना? +6 +1 -2 -2 आलंय का? कळलंय? ॲव्हरेजने काढायला गेलात 100x टाकून तर तुमचा आन्सर वेगळं येईल. बोला ओ थांबा. ठीक. H2SO8 असेल हा. 1 2 3 4 5 6 7 8 H2SO8 बरोबर. घ्या पटकन सगळे एक्झाम्पल व्यवस्थित काय करायचे आहेत. ठीक आहे, घ्या. जमेल का हे? आता आय थिंक तुम्हाला जमेल. याच्यावर तुम्ही जर काढलं. बोला ब्रोमिनची इथे किती? इथे आता हॅलोजन्स हे ऑक्सिजनच्या पलीकडे म्हणजे ते जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह. ते काय आहेत? हॅलोजन्स हे तुमच्या लेफ्टला आहेत
आणि ऑक्सिजन राईटला आहे कम्पेअर केल्यावर. त्यामुळे हॅलोजन जे आहेत ते निगेटिव्ह असतील, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी त्यांची हाय असेल म्हणून त्यांच्यावरती आपण मायनस चार्ज दिलाय. ठीक आहे, पुढे नेक्स्ट बोला. याच्या कम्पेअर टू -2च्या +2 इथे बोला. एनी डाऊट? नक्की का? थांबा. चुकतंय. कालचा ऑक्सिडेशन नंबरचा शेवटचा रूल, ब्रोमीन किंवा हॅलोजन जर ऑक्सिजन सोबत गेले तर त्यांच्यावरती -+1 येतो, ऑक्सिजन वरती -1. ठीक आहे, आले. एकावरती असे समजा असतील Br2O तर या ठिकाणी याच्यावरती -2, याच्यावरती +1 एका ब्रोमीनवरती. ठीक आहे, मग त्या रूल नुसार जर आपण गेलो तर ब्रोमीन वरती किती येईल इथे +2, इथे किती येणार -2, इथे किती येणार -2, इथे किती येणार +2, -2 +2 टोटल किती झाला, किती झाला +6. इकडचा घ्यायचा का बरं, सेम आहेत बरोबर. इथे सुद्धा बोला -2 +2 +2 -2 बरोबर, म्हणजे किती झाला +4. सेम इथे बोला, हा इकडच्या सारखाच +6 -2 -2. काय डाऊट? आओ काय डाऊट? आओ काय डाऊट? नक्की का? घ्या पुढे. चला इथे जमेल का हा काढायला? जमेल तुम्हाला? जाऊ का मी पुढे? ठीक आहे, या पुढे चला. लक्ष द्या. आता Fe3O4 हा जो आहे तो या दोघांचा कॉम्बिनेशन FeO आणि Fe2O3. मग याच्यात Fe ची जी ऑक्सिडेशन स्टेट आहे ती याच्यातले Fe आणि याच्यात Fe चे ऍडिशन असेल. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल पहा, इथला जर Fe ची ऑक्सिडेशन स्टेट काढली पहा FeO, बोला इथे किती असणार -2, Fe किती असेल +2, Fe किती असेल, आणि Fe2O3 पहा Fe2O3 इथे मध्ये पहा हा किती -2 किती -2 -6 2x = 6 म्हणजे x = +3 +3 +2 म्हणजे इथे Fe किती असणार, किती असणार +5. कळतंय? नक्की? ओके, एक्सेप्शनल केस आहे हे लक्षात ठेवायचं, हे ते देत नाही, लिहून दिलेलं आहे तुम्हाला. HNC बोला +1 -1 0 0 बोला -1 +1. नायट्रोजन कुठे येतो बरं ऑक्सिजनच्या? ऑक्सिजन जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह ॲज कम्पेअर टू नायट्रोजन, बरोबर आहे. ठीक आहे, किती आलं इथे 0. पुढे बोला, इथे किती -2 आणि इथे -2 म्हणजे किती आला हा -3. थांबा. बोला ऑक्सिजन जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह -2, इथे किती +2. आता बरोबर आहे, चेक करा. आणि इथला एक मायनस म्हणजे इथे किती झाला -3 आले. आता कळलंय? इंडिव्हिज्युअली काढले. CaOCl यालाच आपण ब्लिचिंग पावडर म्हणतो. काय म्हणतो यालाच? काय म्हणतो आपण? कॅल्शियम ऑक्झिक्लोराइड. काय म्हणतो यालाच आपण? ब्लिचिंग पावडर. कोणती पावडर? ब्लिचिंग पावडर. निर्मा बोला. कॅल्शियमचा काढायचा. ऑक्सिजनचा किती -2, क्लोरीनचा -1, कॅल्शियमचा किती येईल सांगा बरं? x पा x -2 = 0, x -4 = 0, x = +4. याचं काढायचं तुम्हाला. हे तुम्हाला फाइंड आउट करायचं. किती आलं इथे +1, इथे -2, इथे +1 +5 -2 -2, इथे 0 0 -2 -1 -2. बोला 1 2 3 4 5 +5. घ्या. आले? नक्की 100% पटकन हे लिहून घ्यायचं. नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपल्याकडे ऑक्सिडायझिंग एजंट किंवा त्यालाच म्हणतो आपण ऑक्सिडंट.
नेक्स्ट कन्सेप्ट आहे आपल्याकडे रेड्युसिंग एजंट. काय आपल्याकडे, किंवा त्यालाच काय म्हणतो आपण, रिडक्टंट. पा LIC काढली तुम्ही, LIC काढतात माहिती तुम्ही, काय LIC काढतात माहिती आहे, पॉलिसी काढतात. LIC नाही माहिती, पॉलिसी माहिती तुम्हाला. LIC काइंड ऑफ पॉलिसी. LIC कोण काढतं? LIC काढायला कोण येतं, म्हणजे एजंट येतो. कोण येतो? कोणता एजंट? LIC एजंट. कोण येतो? बँकेचे एजंट नाहीत बावळ्या. LIC वेगळे, बँक वेगळे. ओके, LIC काढायला कोण येतं? LIC एजंट येतो. LIC काढायला कोण येतं? LIC एजंट. इन द सेम वे जो LIC काढतो त्याला म्हणतो आपण LIC एजंट. जो ऑक्सिडेशन करतो, ऑक्सिडायझिंग एजंट. जो रिडक्शन करतो, रेड्युसिंग एजंट. एनी डाऊट? ओके, आता पहा. थांब पुढे बोलू. ठीक आहे, जो काय करतो ऑक्सिडेशन करतो त्याला काय म्हणतो आपण? ऑक्सिडायझिंग एजंट. दुसरं नाव काय त्याचं? ऑक्सिडाइज. जो रिडक्शन करतो त्याचं नाव काय? त्याचं नाव, दुसरं नाव काय? रिडक्टंट. दुसरं नाव काय? रिडक्टंट. आता पहा, द एजंट or species, the species that oxidizes another species by itself, लक्ष द्यायचे, लिहायचं नाहीये, लक्ष द्यायचे. by itself getting reduced is known as, by itself going under reduction is known as oxidizing agent किंवा त्यालाच काय म्हणतो आपण? ऑक्सिडंट. काय म्हणतो त्यालाच आपण? एनी डाऊट? त्याचं स्वतःचं काय होत असतं? LIC वाला किंवा LIC काढणार जो LIC एजंट आहे त्याच्याकडून आपण पॉलिसी काढून घेतली. ठीक आहे, आपण काय केली? पॉलिसी काढून घेतली. फॉर एक्झाम्पल ही LIC एजंट आहे. ठीक आहे, तिच्याकडे 100 पॉलिसी आहेत. किती आहेत? 100 पेजेस आहेत. त्याच्यातले एक पेज मी घेतलं, तिच्या पेजेस काय झाले? माझे वाढले, म्हणजे मी ऑक्सिडाइज झालो, माझे LIC निघाले, पण तिचं काय झालं? कमी झाले. म्हणजे तिचं काय झालं? रिडक्शन. माझं काय झाले? ऑक्सिडेशन. दॅट इज स्वतःचं काय करतो, दुसऱ्याचं काय करतो तो? ऑक्सिडेशन. आणि स्वतःचं काय करतो? त्याचं आपोआप काय होतं? रिडक्शन होतं. सेम वे रेड्युसिंग एजंट काय असेल? बोला. द एजंट ऑर स्पेसिस किंवा द स्पेसिस दॅट, बोला, दॅट reduces another species by itself going under oxidation is known as त्यालाच काय म्हणतो आपण? किंवा दुसरं नाव काय? रिडक्टंट. एनी डाऊट? काय डाऊट? 100% नक्की काही डाऊट नाही. ठीक आहे, आता पहा सोपं आहे खूप. टाइप्स ऑफ रेडॉक्स रिॲक्शन. वेगवेगळ्या टाईपच्या रेडॉक्स रिॲक्शन्स असतात. कोणत्या टाइप्स आहेत? पहिलं कॉम्बिनेशन रिॲक्शन. पहिली रिॲक्शन कोणती? कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणजे काय? कॉम्बिनेशन, दोन एकत्र येतात आणि एक प्रोडक्ट बनतो. फॉर एक्झाम्पल A+B काय तयार होईल तुमचा? AB. कळतंय? सेकंड, थांबा, काय घाई आहे का? हा, लवकर आवरायचंय का? ठीक. कॉम्बिनेशन. सेकंड असते डिकम्पोजिशन रिॲक्शन. सेकंड काय असते? डिकम्पोजिशन रिॲक्शन. त्याच्याच ऑपोजिट डिकम्पोजिशन म्हणजे काय? AB चं कन्व्हर्जन. कळतंय? ही झाली डिकम्पोजिशन. थर्ड असते तुमची
डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन, डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन. फॉर एक्झाम्पल पहा, डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन म्हणजे काय पहा. H2O चं कन्वर्जन H2O2 चं, H2O प्लस O2, डिसप्रपोर्शनेटली हा मॉलिक्यूल तुटला नाही, डिस्प्लेसमेंट नाही. ठीक आहे, आले. याला काय म्हणतो आपण, डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन. कळले? काय डाऊट? हे झालं तुमच्या तीन टाईपच्या रेडॉक्स रिएक्शन. काय डाऊट ह्यांच्यामध्ये? अहो काय डाऊट ह्यांच्यामध्ये? नक्की का? 100%? अहो नक्की का? अजून एक राहिली, चौथी. तुम्ही सांगताय ती कोणती? डिस्प्लेसमेंट रिएक्शन. एकाची जागा, हे खूप चालतं कॉलेजमध्ये, माहिती ना तुम्हाला. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल CuSO4 प्लस Zn काय होतं तुमचं? प्लस, थांबा उलट झालं. CuSO4 प्लस Zn अशीच लिहिली होती का? Cu प्लस ZnSO4 नाही, उलटी लिहिली होती. कोणाचे? रिॲक्शन केली ना, ज्याचं ऑक्सिडेशन झाले तो रिड्युसिंग एजंट असेल. रिॲक्शन केली ना, ज्याचे रिडक्शन झाले तो ऑक्सिडायझिंग एजंट. एक्झाम्पल्स आपण घेणार आहे उद्या. ठीक आहे, इथपर्यंत काय डाऊट? नक्की? 100% नक्की कळाले? ठीक आहे, चालेल. इथे आपला रेडॉक्स रिॲक्शनचा पार्ट 2 संपलेला आहे. उद्या आपला पार्ट 3 चालू होईल. ठीक आहे.